हॅलो, वैशाली मॅडम माझा आवाज येतो? हो येतोय सर. ओके मॅडम. सर एक 2 मिनिटं आपण वाट बघूया, हो मुली येत आहेत 5 मिनिट हो 5 मिनिटं वाट बघूया मॅडम. सुरू हां करूया. आणि सुरू करूया. हो मॅडम. की काय त्याला पिशवी कुठे अजून? हॅलो, मॅडम करायची सुरुवात? हो करा. हॅलो, हा कारलेकर कर. मॅडम. हां प्राचार्य मॅडमना विचारा आणि आपण सुरुवात करूया. हो चालेल ना, मी तयार आहे. मॅडम सुरुवात करूया. हो हो करा करा करा. आलेत 60 पार्टिसिपंट दिसत आहेत, करा सुरुवात. हो चालेल, 68 सुरुवात करू. आहेत. हां हो हो करा. चालेल. मी सर्वात प्रथम महर्षी अण्णा कर्वे यांना अभिवादन करतो. आणि आजच्या एक दिवसीय कार्यशाळेची जे काही लेखन कौशल्य कार्यशाळा आहे त्याची सुरुवात करतो. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालयाच्या पालवी मंडळाने आयोजित केलेल्या लेखन कौशल्य या एक दिवसीय कार्यशाळेच्या निमित्ताने ऑनलाईन पद्धतीने जोडले गेलेले महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सहिता आठवले मॅडम, प्राध्यापक वर्ग आणि आजच्या कार्यशाळेसाठी लाभलेल्या प्रमुख व्याख्याता
व्याख्यात्या डॉक्टर वैशाली कार्लेकर मॅडम आणि विद्यार्थिनी या सर्वांचे मी महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करतो. आपल्याला माहित आहे की आपण दरवर्षी जे आपले महाविद्यालय आहे या महाविद्यालयाच्या मार्फत विद्यार्थिनींच्या प्रतिभा शक्तीला चालना मिळावी, त्याचबरोबर जे काही शैक्षणिक गुणवत्तेबरोबर इतर गुणही प्रकाश झोतात आणण्यासाठी पालवी अंक आपण दरवर्षी महाविद्यालयाच्या मार्फत काढतो. त्याचप्रमाणे विद्यार्थिनींमध्ये संशोधन वृत्तीचा विकास व्हावा व विद्यार्थिनी संशोधात्मक लेखनाकडे वळाव्या यासाठी सिद्धार्थिनी नावाचा लेख आपल्या महाविद्यालयाच्या मार्फत काढला जातो. यावर्षी जे काही पालवी अंक आहे, तो पालवीचा अंक आहे, त्याचा जो काही विषय आहे, त्याचा जो काही थीम आहे, तो थीम आझादी का अमृत महोत्सव म्हणजे स्वातंत्र्याची 75 हा असून या विषयावर आपल्याला सर्व बाजूनी विचार करून लिखाण करायचे आहे. त्याचबरोबर जे काही सिद्धार्थिनी नावाचा जो काही अंक आहे, त्या अंकाचा विषय ऑनलाईन शिक्षण आणि जीवन असा आहे. या दोन्ही अंकासाठी आपल्याला लिखाण करायचे आहे. मग ते लिखाण कसे करायचे, मग त्याच्यामध्ये लेख असेल, कविता असेल, जे काही असेल ते कसे लिहायचे याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण जी काही लेखन कौशल्य ही एक दिवसीय कार्यशाळा आपण आयोजित केली आहे. आणि या कार्यशाळेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला जे काही प्रमुख वक्त्या म्हणून डॉक्टर वैशाली कार्लेकर मॅडम लाभलेला आहे. मी पुन्हा एकदा डॉक्टर वैशाली कार्लेकर मॅडमचे महाविद्यालयाच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत करतो आणि डॉक्टर वैशाली देशपांडे मॅडमना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर वैशाली कार्लेकर मॅडमचा थोडक्यात परिचय करून द्यावा. धन्यवाद मॅडम. धन्यवाद सर. आजच्या आपल्या लाभलेल्या वक्त्या आहेत माननीय वैशाली कार्लेकर मॅडम. मॅडमने MA मराठी आणि MA इतिहास या 2 विषयांमध्ये मराठीतून MA आणि इतिहास सुद्धा MA ची पदवी प्राप्त केलेली आहे. BCJ पत्रकारितेसाठी जी पदवी आवश्यक असते ती पदवी सुद्धा त्यांची घेतलेली आहे. त्यांनी मराठीमधून त्यांनी नेट परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. नितीन प्रकाशन येथे मुख्य संपादक म्हणून मॅडम कार्यरत आहेत. वाळिंबे लिखित सुगम मराठी व्याकरण व लेखन या पुस्तकाच्या मुख्य संपादक म्हणून मॅडम कार्यरत आहेत. 10वीच्या मराठीच्या विषयाच्या अभ्यासासाठी मैत्री मराठीशी हे ऍप मॅडमनी सुरू केले आणि मैत्री मराठीशी वैशाली कार्लेकर हे YouTube चॅनल सुद्धा मॅडमनी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषय अवघड जाऊ नये, तो सोपा कसा करता येईल यासाठी सुरू केलेलं आहे. MPSC मित्र या YouTube चॅनलवरून 60 पेक्षा जास्त व्याकरण विषयक व्हिडिओ मॅडमचे प्रसारित झालेले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अमराठी भाषिकांसाठी असलेल्या माय मराठी या प्रकल्पात सहलेखक म्हणून मॅडमचा सहभाग आहे. मराठी अभ्यास परिषद पुणे या संस्थेच्या त्या कार्यवाह आहेत. सध्या लोकसत्ता न्यूजपेपर जो आहे त्याच्यामध्ये भाषासूत्र या वर्षभर चालणाऱ्या भाषा विषयक लेखन उपक्रमामध्ये मॅडमचा सहभाग आहे. याशिवाय विविध वृत्तपत्रांमधून मराठी व्याकरण विषयक तसेच इतर विषयांवरील लेख सुद्धा मॅडमचे प्रसिद्ध आहेत. 14 बालकथा पुस्तिका मॅडमच्या प्रकाशित झालेल्या आहेत आणि चिकू पिकू या बालमासिकामध्ये मॅडमनी कथालेखन केलेलं आहे. असा लेखनाचा प्रदीर्घ अनुभव असणाऱ्या आपल्याला मॅडम व्याख्याते म्हणून लाभलेले आहेत. मग त्यांच्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला नक्कीच आपले लेख कसे लिहावेत, कविता कशा लिहाव्यात, कशा पद्धतीने त्याची मांडणी करावी यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. सो मॅडमचं मी महाविद्यालयाच्या वतीने पुनश्च स्वागत करते आणि मॅडमना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. कार्लेकर मॅडम प्लीज. धन्यवाद मॅडम. माझा आवाज येतोय? हो मॅडम येतोय. हा, चालेल. सर्वप्रथम सर्वांचे आभार की या निमित्ताने मला तुम्हा सर्वांशी संवाद साधण्याची संधी मिळते आणि एका आवडत्या विषयावर, म्हणजे मी ज्या क्षेत्रात आता काम करते, भाषा विषयक काम सुरू आहे, त्या क्षेत्रात बद्दलच नवीन पिढीशी संवाद साधायची संधी मला या निमित्ताने मिळते. तुम्ही सगळ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहात की ज्या आपल्या समाजातल्या पुढची पिढी घडवणार आहेत. तुमचीच पिढी ही पुढे
एक मराठी भाषक पिढी किंवा महाराष्ट्रातली उगवती पिढी म्हणून ओळखली जाणार आहे. तर अशा पिढीशी काही बोलता येईल, संवाद साधता येईल. आपल्याकडे जे जे अजूनपर्यंतच्या माझ्या कामातून ज्या ज्या गोष्टी लक्षात आलेत किंवा मला ज्या ज्या गोष्टी अजूनपर्यंत माझ्या गुरूंकडून शिकता आलेत, त्याच्यापैकी काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील, यासाठी या संधीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मला या बाबतीतलं जे जे माहिती आहे, मी जे जे सांगू शकणार आहे, ज्या गोष्टींचा तुम्हाला उपयोग होईल लिखाणामध्ये, अशा काही गोष्टी. की जिओ फोन तर आता अनुराधाने बटनावर. एक मिनिट मॅडम, मी डिस्टर्ब करते. हॅलो, सगळ्या पार्टिसिपंटनी प्लीज आपला माईक बंद करावा, माईक म्यूट करा, म्हणजे आपल्याला व्यवस्थित व्याख्यान ऐकता येईल आणि त्याचा उपयोग घेता येईल. ओके, सगळ्यांनी. अनुराधा राठोड, म्यूट युअर सेल्फ. अनुराधा राठोड. येस मॅडम, कंटिन्यू प्लीज. ठीक आहे. आता हे ऑनलाईन शिक्षणाचाच एक भाग आहे. आपल्याला ऑनलाईन शिक्षणावर लिहायचंच आहे. त्याचा उपयोगी पडणारा एक मुद्दा आपल्याला इथेच मिळाला. तर आपण पुढे जाऊया. लेखन कौशल्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर अजूनपर्यंत माझं जे जे काही काम झालंय त्यातलं मुख्य काम हे संपादनाचं झालेलं आहे. म्हणजे ज्यांनी कुणी लिहिलेलं असतं लेखकांनी, तो मजकूर आमच्याकडे येतो आणि मग आम्ही त्याचं संपादन करतो. म्हणजे या मजकुरातला काही मजकूर कमी करायचा आहे का, योग्य आहे का, काही अजून मजकूर हवाय का, अशा पद्धतीने आमचं त्याच्यावरचं काम सुरू होतं. त्यामुळे मुख्यतः मी संपादकाच्या दृष्टीने लेखनाकडे पाहते. त्यामुळे आजच्या लेखन कौशल्य या कार्यशाळेमध्ये सुद्धा मी मुख्यतः लेखन कसं असावं की जे उत्तम आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये माझा? मॅडम, यू आर ऑडिबल मॅडम. येस मॅम. ठीक आहे. तर अशा प्रकारचे मुद्दे आपण पाहणार आहोत. तर आता सुरुवात करूया. तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की एखादी भाषा आपल्याला चांगली येते हे आपण कधी म्हणतो? आपल्याला नुसतं वाचता आलं तर ती भाषा आली असं म्हणतो का? तर नाही. वाचन, लेखन, श्रवण आणि संभाषण हे एखादी भाषा आपल्याला चांगली येण्याचे निकष मानले जातात. की या चारही क्षेत्रामध्ये आपण जर ती भाषा उत्तम प्रकारे वापरू शकलो तर ती भाषा आपल्याला येते. यावरून तुमच्या लक्षात येईल की आपण जसं मराठी बोलतो, आपण सहजपणे मराठी बोलतो कारण आपली मातृभाषा मराठी आहे. आपण ऐकतो, आपण जन्मापासून भाषा ऐकत शिकलेलो आहोत. या भाषेमध्ये आपण संभाषण करतो, एकमेकांशी बोलतो. ही भाषा आपण ऐकतो, म्हणजे दुसरा जेव्हा आपल्याशी संवाद साधतो तेव्हा ऐकून आपण समजून उत्तर देतो. पण आपण ही भाषा लिहितो सुद्धा. तर ही भाषा कशी लिहितो? ती उत्तम प्रकारे लिहू शकतो का? जर ती उत्तम प्रकारे लिहू शकलो तरच आपल्याला ही भाषा चांगली येते असं मानता येतं. म्हणजे वाचन, लेखन, श्रवण आणि संभाषण अशा सगळ्या बाजूंनी जेव्हा आपण लेखन कौशल्याचा अभ्यास करू तेव्हाच आपल्या लक्षात येईल की लेखन कौशल्य किती महत्वाचं आहे. आवाज येतोय माझा? आवाज येतोय मॅडम, यू आर ऑडिबल मॅडम. ओके. हा, मग कृपया जरा मध्ये मध्ये जर मला असं जर डिस्टर्ब झालं ना तर थोडंसं बोलण्याची लिंक जाते. तर ज्यांना आवाज येत नाहीये त्यांनी फक्त मेसेज पाठवा. कारण बोलताना जर आपण असं सारखं थांबत गेलो तर जसं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे की लेखन कौशल्यामध्ये ओघ महत्वाचा आहे, तसं बोलताना सुद्धा ओघ महत्वाचा आहे. मी जर 2-3 वाक्य बोलल्यानंतर मध्येच कुणीतरी काहीतरी बोलत असेल तर आपोआपच माझा ओघ तुटू शकतो आणि ते मुद्दे चांगल्या प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. तर ज्यांना कुणाला काही अडचण येते त्यांनी मेसेज करा. मध्ये जर तुम्ही बोललात तर मला थोडंसं त्याचा डिस्टर्बन्स होईल आणि तुम्हालाच या सर्व व्याख्यानाचा चांगल्या प्रकारे लाभ घेता येणार नाही. तर आपण भाषेचे जे 4 प्रकार बघितले भाषेच्या कौशल्याचे, त्यातला जो महत्वाचा लेखन कौशल्य हा प्रकार आहे त्याच्यावरती आपण यावेळेस भर देणार आहोत. आता आपण लेखन कौशल्य म्हणतो, तर लेखन कौशल्यावर आपण का भर देतोय? तर लेखनाचं महत्व काय? समजा आपण लिहिलंच नाही, आपण बोलतोय, आपल्याला वाचता येतंय, आपण संभाषण करू शकतो आणि आपल्याला लिहिता समजा येत नाहीये तर काय अडणार आहे असं कुणाला वाटू शकतं. तर लेखनाचं महत्व काय? तर लेखनाचं महत्व तुम्हाला सर्वात जास्त विद्यार्थी दशेमध्येच लक्षात आलं असेल. तुम्ही ज्या पुस्तकांवरून अभ्यास करता ती सर्व लिखित पुस्तकं असतात. तुम्ही उत्तर ज्या पद्धतीने देता ते सर्व लिखित पद्धतीने तुम्ही उत्तर देता. म्हणजे जर कुणी आधी लिहिलेलंच नसतं तर ते ज्ञान तुमच्यापर्यंत आलं नसतं
आणि तुम्ही जर उत्तरपत्रिकेमध्ये उत्तरं लिहिली नसती तर तुम्हाला काय समजलं हे शिक्षकांना कळलं नसतं. म्हणजे लेखन हे या संपूर्ण ज्ञान प्रक्रियेमध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे. अजूनपर्यंत आपल्या पूर्वजांनी जे जे ज्ञान मिळवलेलं आहे ते जे जे लिखित स्वरूपात आहे ते आज टिकून राहिलेलं आहे. जे काही श्रुत स्वरूपात होतं, जे तोंडी मुखोद्गत केलेलं होतं ते पिढ्यानपिढ्या पुढे येत गेलं, पण कुठेतरी त्याच्यात खंड पडू शकतो आणि ते ज्ञान व्हायचं कुंठित होऊ शकतं. तर जे ज्ञान अजूनपर्यंत लिखित झालेलं आहे, ज्याचं डॉक्युमेंटेशन आपण म्हणतो, दस्तावेज स्वरूपात नोंदवलं गेलेलं आहे, ते ज्ञान आजही आपल्यापर्यंत आहे. त्यामुळे लेखनाचं महत्व या दृष्टीने आहे की आपल्याला जे सांगायचंय, जी माहिती आपल्याकडे आहे ती जर आपण लिहून ठेवली तर ती आपण दुसऱ्यांना देऊ शकतो आणि ती दीर्घकाळ टिकू शकते. म्हणजे आता मी जे तुमच्याशी बोलतेय हे आता रेकॉर्ड होणं हे तंत्रज्ञान नवीन आहे, पण हे मी आता तुमच्याशी जे जे बोलले हेच जर मी लिहिलेलं असेल तर ज्यांनी या कार्यशाळेला ज्यांची उपस्थिती नाही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं. माझ्यासाठी सुद्धा पुन्हा उपलब्ध होऊ शकतं, तुम्हाला सुद्धा पुन्हा पुन्हा अभ्यास करण्यासाठी उपलब्ध होऊ शकतं. म्हणजे जे भाषण मी आता बोलून तुमच्या समोर करते ते जर लिखित स्वरूपात असेल तर त्याचे काही वेगळे फायदे आहेत. त्यामुळे ज्ञान आपल्यापर्यंत येण्यासाठी आणि आपल्याकडे आलेलं ज्ञान पुढे जाण्यासाठी या सगळ्यासाठी लेखन प्रक्रिया ही अतिशय महत्वाची आहे. हीच लेखन प्रक्रिया जेव्हा चांगल्या प्रकारे केली जाते त्याला लेखन कौशल्य असं म्हणतात. आता लेखनाचं उद्दिष्ट काय, म्हणजे आपण लिहितो कशासाठी, तर आपल्या मनातला उद्देश दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. आता मी तुमच्याशी जे बोलते ते मला जे माहितीये, मला जे सांगायचंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी बोलते. हाच प्रकार लेखनामध्ये आहे की मला तुम्हाला समजा लिहून काही सांगायचंय तर मला जे सांगायचंय ते सगळं लिहिते आणि ते लेखन तुमच्यापर्यंत जातं आणि तुम्ही ते वाचता. म्हणजे मला जे सांगायचंय ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लेखन आवश्यक आहे. आता कौशल्य कशाला म्हणायचं, तर मला जे सांगायचंय ते मी चांगल्या पद्धतीने लिहू शकले, म्हणजे मला जे सांगायचंय ते छान जसंच्या तसं लिहू शकले आणि तुम्हालाही तसंच चांगलं समजलं तर माझ्यामध्ये लेखन कौशल्य चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मला जर नीट लिहिताच आलं नाही जे मला सांगायचंय तरी माझ्याकडे लेखन कौशल्य नाही, मी लिहिलेलं तुम्हाला समजलं नाही याचाच अर्थ मी नीट लिहिलेलं नाही, त्यामुळे माझ्याकडे लेखन कौशल्य नाही. त्यामुळे लेखन कौशल्य यासाठी आवश्यक आहे की आपण जे लिहिलंय ते दुसऱ्याला चांगल्या पद्धतीने समजावं आणि त्यातला पहिला भाग म्हणजे आपल्याला जे वाटतं ते लिहिता यावं. आता मगाशी सरांनी सांगितलं तसं पालवी हा जो आपला अंक आहे त्या अंकाचा उद्देश हाच आहे की आपल्याकडे हे एक प्रकारे एवढे लेखक आहेत, तुम्ही काहीशे विद्यार्थिनी या महाविद्यालयामध्ये आहात, या प्रत्येकीमध्ये कुठला ना कुठला लेखनाचा गुण, कुणाकडे काव्याचा गुण असू शकतो. तर तुमच्या लेखनाचा किंवा काव्याचा गुण याला अभिव्यक्ती मिळावी, त्याला काही व्यासपीठ मिळावं म्हणून आपला हा सगळा प्रयत्न चाललाय. तर तुमच्याकडे जो गुण आहे तो तुम्ही जर त्याचं प्रत्यक्ष उपयोजन केलं, तुम्ही जर काही लिहून पाहिलं, तुम्ही एखादं काव्य करून बघितलं, तुमच्यापैकी काही जणी करतही असतील कविता, काहींनी लेखन केलेलं असेल, तर ज्या लेखन करतायत त्यांचं स्वागतच आहे. पण तुमच्यापैकी ज्या विद्यार्थिनींनी लेखन केलेलं नसेल त्यांनी निश्चितपणे लिहून पाहावं, कदाचित आपल्यातला हा लेखन गुण नव्याने ओळखावा, या उद्देशाने आपण आज कार्यशाळा घेतोय. त्यामुळे या कार्यशाळेला उपस्थित असलेल्या सर्वांनी निश्चितपणे यानंतर काही ना काहीतरी लिहून पाहावं आणि त्याचं उपयोजन कशा प्रकारे होतंय, समोरच्यांना तो लेख आवडतोय का, आपल्या मैत्रिणीला दाखवा, आपल्या शिक्षकांना दाखवा आणि त्यांना जर तो लेख आवडला, तुम्हाला जे सांगायचंय ते तुम्ही चांगल्या प्रकारे सांगू शकलात तर तुमच्यामध्ये लेखन कौशल्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता आपण लेखन कौशल्याचे पुढचे काही मुद्दे बघूया. एक म्हणजे लेखन कौशल्य हे उत्तम लेखन हे वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. आता मी तुमच्याशी जो संवाद साधतेय तो आपण बोलतोय अशा प्रकारचा संवाद साधतोय. एकच मिनिट हा. तुम्ही ऐकलं असेल की लहान मुलांना जेव्हा आपण गोष्ट सांगतो तर एखादा लहान मूल तुमच्या शेजारी आहे आणि तुम्ही त्याला गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि समजा त्याला अशी गोष्ट सांगितलीत की भारताच्या दक्षिण विभागातल्या पठारयुक्त प्रदेशातल्या सखल भागामध्ये एक राजा राज्य करत होता. त्या मुलाला काही समजेल का? तुम्ही सुरुवातीला जे सगळे भौगोलिक शब्द वापरलेत की दक्षिण विभागातल्या पठारयुक्त, हे सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणजे त्या गोष्टीत जरी हा मजकूर असेल तरी त्या तुम्ही मुलाला गोष्ट कशी सांगाल? तुला माहितीये का, एक राजा होता, तो राजा ना खूप खूप शूर होता
आता जेव्हा तुम्ही अशा पद्धतीची गोष्ट त्या मुलाला सांगाल तेव्हा त्या मुलाला ती गोष्ट समजेल. म्हणजेच तुम्ही कुणाशी बोलताय, कुणासाठी लिहिताय यावरती तुमच्या लेखनाचा किंवा अभिव्यक्तीचा प्रकार अवलंबून असतो. म्हणजे लेखन कौशल्यामध्ये तुम्ही कशा प्रकारचं लेखन करताय त्या प्रकारे तुम्हाला भाषा वापरावी लागते, त्या प्रकारची वाक्यरचना करावी लागते. आता आपल्या अंकासाठी जे जे विषय आहेत त्या विषयांमध्ये काही विषय ललित आहेत. ललित म्हणजे कथा कादंबऱ्यांसारखे वर्णनात्मक विषय, आणि काही विषय हे तांत्रिक आहेत किंवा उपयोजित आहेत. उदाहरणार्थ वाणिज्य विषय म्हणजे भारताच्या गेल्या 75 वर्षाच्या आर्थिक धोरणांचा आढावा, भारताची आर्थिक प्रगती, अशा प्रकारचे विषय हे उपयोजित प्रकारचे आले किंवा तांत्रिक प्रकारचे आले की ज्यामध्ये तुम्ही माहिती सांगणं अपेक्षित आहे. याचबरोबर जर तुम्ही लता मंगेशकरांसारखा विषय घेतलात, स्वातंत्र्य लढ्यातल्या स्त्रियांच्या योगदानाविषयी माहिती लिहायची आहे, तो विषय घेतलात, तर अशा प्रकारचे विषय हे थोडेसे ललित अंगाने तुम्ही लिहू शकता, म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने लिहू शकता की ज्यामध्ये वर्णन येईल, तुम्ही भाषेचे वेगवेगळे विशेषण वापरू शकाल, एखाद्या प्रसंगाचं वर्णन करू शकाल की ज्यामुळे ते वाचन हे तुम्ही लिहिलेला लेख आहे हा रोचक वाटेल, एखाद्याला वाचनीय वाटेल. आपण कथा कादंबरी किती आवडीने वाचतो बघा. एखादा गंभीर लेख असेल तर तो आपण थोडासा वाचतो, ज्याला त्या विषयातली आवड आहे तो पूर्ण वाचतो. पण सर्वसाधारण वाचक असेल तो गंभीर किंवा वैचारिक लेखन वाचत नाही. पण हेच कथा कादंबऱ्यांचं बघा, जेव्हा त्याच्यात काही उत्सुकता असेल, जेव्हा काही वर्णन असेल, पुढे काय घडणार याच्याबद्दलची काही उत्सुकता आलेली असेल, तर अशा वेळी ते लेखन हे चांगल्या प्रकारे वाचलं जातं आणि त्या वाचकापर्यंत ते पोचतं की लेखकाने जे लिहिलेलं आहे ते. त्यामुळे यातला महत्वाचा मुद्दा हा की लेखन कौशल्य किंवा लेखन करताना ते लेखन कशा प्रकारे करायचं आहे हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला जे विषय दिलेले आहेत ते तांत्रिक प्रकारे लिहायचे आहेत का ललित अंगाने लिहायचे. आता मी तुम्हाला 1-2 उदाहरणं सांगितली की वाणिज्य विषयक काही विषय असतील, की आर्थिक धोरणाबद्दलचे विषय असतील, भारताच्या आर्थिक प्रगतीबद्दल असेल, पंचवार्षिक योजना असतील, असे जे विषय आहेत या विषयांमध्ये तथ्य महत्वाची आहेत, ज्याला फॅक्ट्स म्हणतो आपण, की माहिती, की पंचवार्षिक योजनांची जर सविस्तर माहिती तुम्हाला लिहायची असेल तर तुम्ही तिथे गोल गोल वर्णन करून चालणार नाही की भारताला स्वातंत्र्य कसं मिळालं किंवा भारताची एकंदर प्रगती कशी, अशी तुम्ही सर्वसाधारण वाक्य लिहून तिथे चालणार नाही. तर तिथे तुम्हाला काय लिहायचंय, तिथे तुम्हाला पंचवार्षिक योजनांचा कालावधी, कोणत्या कोणत्या काळात त्या योजना सुरू झाल्या, किती योजना सुरू झाल्या, सध्या पंचवार्षिक योजना आहेत का नाही, सध्या या प्रकारचं कुठलं काम केलं जातं, सध्या अशा प्रकारची कोणती योजना सुरू आहे, अशी सगळी जी फॅक्ट्स आहेत, जी तथ्य आहेत ती तुम्हाला मांडायची. म्हणजे अशा प्रकारच्या लेखनामध्ये फॅक्ट्सना जास्त महत्व आहे, तिथे तुमची वर्णनात्मक भाषा आवश्यक नाहीये. पण याचबरोबर जसं लता मंगेशकर हा विषय आहे किंवा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या स्त्रियांचं योगदान हा विषय आहे, किंवा अजूनपर्यंत आपण स्वातंत्र्य लढ्यातल्या ज्या स्त्रिया, स्वातंत्र्यानंतरच्या काळातल्या स्त्रियांचा विषय असेल की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रात स्त्रियांनी कामगिरी केलेली आहे, असा एखादा विषय असेल तर इथे तुम्हाला एका बाजूला तुम्हाला फॅक्ट्स पण लिहायचे आहेत, म्हणजे पूर्ण कल्पनेने लिहायचं नाहीये. एका बाजूला तुम्हाला त्या स्त्रियांची सर्व माहिती, म्हणजे त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचं शिक्षण कुठे झालं, त्या या क्षेत्राकडे कशा ओढल्या गेल्या, या क्षेत्रातली त्यांची कामगिरी काय, अशी सगळी माहिती तुम्हाला सांगायची. पण ती वर्णनात्मक भाषेत सांगायची की ज्यामुळे वाचणाऱ्याला ती वाचाविषयी वाटेल, एखादी गोष्ट वाचतोय असं वाटेल. साधारण सगळ्यांना गोष्ट ऐकायला आवडतं, तसंच गोष्ट वाचायलाही आवडतं. त्यामुळे अशा प्रकारच्या तुम्ही जर या स्त्रियांच्या कथा आहेत त्या एका गोष्ट रूपाने लिहिल्या, म्हणजे एका बाजूला ते त्यांचं चरित्र असेल, पण जेव्हा तुम्ही ते गोष्ट स्वरूपात लिहाल तेव्हा ते जास्त वाचावंसं वाटेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचंही वर्णन करता येईल. म्हणजे तिथे तुम्ही थोडंसं स्वातंत्र्य घेऊ शकाल की जी माहिती आहे त्या माहितीचा उपयोग करून तुम्ही तुमच्या भाषेत वर्णनात्मक असा लेख लिहू शकाल. तर असे 2 प्रकार झाले लेखनाचे. एक झाला ललित स्वरूपाचा जो वर्णनात्मक असेल की ज्यामध्ये तुम्हाला फुलोरा असतो भाषेमध्ये, वेगवेगळे वाक्प्रचार असतात, वेगवेगळे अलंकार असतात, या सगळ्यांचा उपयोग करून अतिशय ललित स्वरूपाचं लेखन करायचंय, हा एक प्रकार झाला. आणि दुसरा प्रकार झाला की जिथे तांत्रिक, जिथे तुम्हाला वर्ष 2021 मध्ये
1967 साली, असं तुम्हाला फॅक्ट्स लिहायचे आहेत. हा एक दुसरा प्रकार झाला. आता आपण ललित प्रकारचा एक 3-4 ओळी मी तुम्हाला वाचून दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की ललित मी मगाशी जे म्हटलं ते कशा प्रकारचं आहे. त्या निर्जन पाऊल वाटेवर नीरव शांतता होती. सूर्याची किरणं ओसरली होती. नारिंगी पिवळे ढग क्षितिजावर पसरले होते. आता हे पूर्ण वर्णन आहे. जर याच्यामध्ये तुम्ही फॅक्ट्स शोधायला गेलात अगदी भिंग घेऊन, तरी तुम्हाला फॅक्ट्स सापडणार नाहीत. पण हे वर्णन आहे, हे ललित प्रकारचं वर्णन आहे. याच बरोबर आपण दुसरं एक उदाहरण पाहूया. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये भारताने आर्थिक आघाडीवर लक्षणीय प्रगती साधली असून यामध्ये पंचवार्षिक योजना आणि नियोजन मंडळाच्या कार्यकुशलतेचे हे सारे फलित आहे. ही 2 वाक्य बघा. आता या वाक्यांमध्ये तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यात फॅक्ट्स आहेत, यात मी वर्णन केलेलं नाहीये, याच्यात मी कोणती विशेषणं वापरली नाहीयेत. तर जे आहे ते तसंच्या तसं लिहिलेलं आहे. ही अशी एखाद्या निबंधाची सुरुवात होऊ शकते आणि याच्यानंतर तुम्हाला सगळ्या भारताच्या आर्थिक प्रगतीचा आढावा टप्प्याटप्प्यांमध्ये घेता येऊ शकतो. तर हे 2 प्रकार जे आहेत, ललित आणि तांत्रिक किंवा वाणिज्य विषयक, यामध्ये विज्ञान विषयक लेख सुद्धा येऊ शकतात की ज्यामध्ये तुम्ही फॅक्ट्स वापरण्याची गरज असते. आता शाब्दिक उदाहरण बघूया. जेव्हा ललित भाषा आपण वापरतो तेव्हा आपण म्हणतो त्यांनी काही पैसे दिले, आणि ही जेव्हा आपण तांत्रिक भाषा वापरतो तेव्हा म्हणतो त्यांनी 200 रुपये दिले. हा जो फरक आहे की त्यांनी काही पैसे दिले, इथे आपल्याला फक्त त्यांनी काही पैसे दिले एवढंच सांगायचंय. पण जेव्हा आपण तांत्रिक लेख लिहितो तेव्हा आपल्याला पैसे किती दिले हे सांगावं लागतं. त्यांनी 200 रुपये दिले. हा जो फरक आहे काही आणि 200 मधला, तोच फरक तुम्ही लक्षात ठेवा की ललित प्रकारच्या लेखनात आणि तांत्रिक प्रकारच्या लेखनामध्ये महत्वाचा फरक आहे. आता जेव्हा आपण प्रत्यक्ष लेखन करतो तेव्हा सगळ्यात आधी सुरुवातीला तुम्हाला तो विषय ठरवावा लागतो की आपल्याला कोणता विषय दिलेला आहे. मगाशी आपण उदाहरण पाहिलं तसं लता मंगेशकरांचा विषय जर तुम्ही लेखनासाठी निवडला तर आपल्या डोळ्यासमोर येईल की लता मंगेशकर. आता लता मंगेशकरांबद्दल आपल्याला कोणती माहिती आहे, ही माहिती तुम्हाला आधी तपासावी लागेल. ती सगळी माहिती समोर घ्यावी लागेल. याचबरोबर अजून एक महत्वाचा घटक म्हणजे तुमचं वैयक्तिक लता मंगेशकरांबद्दलचं मत काय आहे. म्हणजे तुम्ही त्यांची कोणती गाणी ऐकलेली आहेत, तुम्हाला त्यांचं कोणतं गाणं आवडलं, हे जर स्वतःचं काही मत, स्वतःची अभिव्यक्ती तुम्ही त्याच्यात वाढवू शकलात तर तुमचा लेख इतरांपेक्षा वेगळा आणि जास्त चांगला होऊ शकतो. कारण आता माहिती तंत्रज्ञानाच्या काळामध्ये तुम्ही लता मंगेशकरांची माहिती मिळवण्यासाठी गुगल करू शकता. गुगलची माहिती सर्वांनाच मिळते, किंवा काही ठराविक पुस्तकं घेऊ शकता. तर ही सगळी माहिती सगळ्यांकडे आहे. तुम्ही तीच कॉपी पेस्ट करणार, लता मंगेशकरांबद्दलचे 3-4 परिच्छेद आणि ती लेख म्हणून देणार. तर यात काही वेगळेपण आहे का? ते गुगलला सुद्धा माहिती आहे. आपल्याला काय वेगळेपण हवंय की तुम्हाला त्यांच्यातले कोणते गुण आवडले, तुमचा वैयक्तिक अनुभव काय. जेव्हा आपण कशामध्ये आपलं काही वैयक्तिक पण लिहितो, आपल्या मनाशी संवाद साधतो, मनाला स्पर्श करणारे घटक सांगतो, तेव्हा ते लेखन जास्त मनोवेधक होतं आणि वेगळं ठरतं. म्हणजे तुम्हाला सर्वांना जर लता मंगेशकर या विषयावरती लेख लिहायला सांगितला तर प्रत्येकीने स्वतःची लता मंगेशकरांशी असलेली अटॅचमेंट, त्यांची गाणी, त्यांचं कोणतं गाणं तुम्हाला आवडलं, एखाद्या विशिष्ट प्रसंगी अचानक तुम्हाला ते गाणं ऐकू आलं आणि तुम्हाला खूप बरं वाटलं, खूप धीर आला, कसली तरी आठवण आली, अशा प्रकारची जर भावना तुम्ही त्याच्याशी जोडलीत तर तुमचं लेखन वेगळं होईल आणि ते लेखनच मनाला भिडेल. नाहीतर नुसती माहिती, त्यांचा जन्म अमुक ठिकाणी झाला, त्यांची भावंड अशी आहेत, त्यांची कारकीर्द अशी आहे, ही माहिती सगळीकडेच आहे. आत्ताचं जग माहितीचं आहे, आपल्याकडे खूप माहिती आहे, पण त्या माहितीचा वापर कुठे कसा करायचा आणि आपली माहिती त्याच्याशी कशी जोडायची याला जास्त महत्व आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही ह्या कोणत्याही प्रकारचं लेखन करताना तुमच्या समोर ती माहिती जमा करायची, पण त्या माहितीला सादर करायचे ते तुम्ही स्वतःच्या भाषेत करायचे, तरच तुमचे प्रत्येकीचे लेख वेगळे होतील आणि चांगले होतील, अधिक चांगले होतील. फक्त माहिती एकत्र करून तुम्ही दिलीत तर त्यात काहीच वेगळेपण राहणार नाही. ते रटाळ वाटू शकतात किंवा नीरस वाटू शकतात. पण जेव्हा तुम्ही स्वतःच्या भावना त्याच्याशी जोडाल तेव्हा तो लेख एखाद्याच्या मनाला भिडेल. म्हणजे तुम्ही एखाद्या प्रसंगाने सुरुवात केली लता मंगेशकरांवरचा लेख लिहिताना की एखाद्या
दुःखद प्रसंगाच्या क्षणी जर तुम्हाला लता मंगेशकरांचं गाणं ऐकू आलं, समजा तुम्हाला परीक्षेमध्ये कमी गुण मिळालेले आहेत आणि तुम्ही घरी आलेला आहात आणि अगदी उदास मनस्थितीत बसलेला आहात, अशा वेळी जर एखादे गोड सूर तुमच्या कानावर आले आणि एखादं गाणं तुम्ही ऐकलं आणि तुम्हाला कसा धीर आला, तुम्हाला त्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कशी शक्ती मिळाली, तुम्ही कसा सकारात्मक विचार करू शकलात, अशा प्रकारच्या प्रसंगांनी सुद्धा तुम्ही त्यांच्या लेखनाची सुरुवात करू शकता. आणि मग पुढे पुढे तुम्ही त्यांच्या सगळ्या कारकिर्दीचा आढावा घेऊ शकता. तो घेताना सुद्धा तुम्हाला काही फक्त यादी द्यायची नाहीये. लता मंगेशकरांच्या गाण्याची किंवा त्यांच्या चित्रपटांची यादी द्यायची म्हटली तर त्याचे 1000-2000 शब्द तिथेच होऊन जातील. तर त्यातले काही ठळक महत्वाचे मुद्दे, कुठल्या संगीतकारांबरोबर काम केलं ते, किंवा लता मंगेशकरांच्या आयुष्यातले काही वेगळे प्रसंग असू शकतात, कारण त्यांनी सुद्धा खूप वेगवेगळ्या चढ उतारांचा सामना केलेला आहे. अनेक कसोट्यांमधून तावून सुराखून त्या एवढ्या प्रसिद्ध आणि उत्तम गायिका झालेल्या आहेत. तर त्यांच्या आयुष्यातले प्रसंग असं तुम्ही निवडू शकता की आपण लता मंगेशकरांवरचा लेख हा त्यांच्या आयुष्यातले एक टर्निंग पॉइंट म्हणतो, महत्वाचे प्रसंग याच्या भोवती आपण तयार करूया. कोणी लता मंगेशकरांच्या सर्व गाण्यांचा धावता आढावा घेणारा एखादा लेख तयार करू शकेल, कोणी लता मंगेशकरांच्या गायकीबद्दलचा लेख करू शकेल, त्यांनी कुठल्या संगीतकारांकडे चांगली गाणी गायली अशा प्रकारचा लेख करू शकेल, कोणी लता मंगेशकरांच्या अलीकडच्या काळातल्या गाण्यांवरचा लेख करू शकेल, किंवा लता मंगेशकरांची मराठी गाणी हा विषय कोणी घेऊ शकेल, कोणी फक्त हिंदी गाणी घेऊ शकेल. अशा काही जण लता आशा या दोघींची एकत्रित गाणी घेऊ शकतील, काही जण त्यांचे भावंडांबरोबरचे सगळे संबंध किंवा त्यांचं कुटुंब, कौटुंबिक त्यांची सगळी माहिती, वडिलांशी त्यांची असलेलं जवळीक, कारण ते जे गाणं आहे कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा गेला, तर हे गाणं खास दीनानाथांसाठी शांताबाई शेळकेंनी लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारचे काही कौटुंबिक त्यांची माहिती, याचा सगळ्याचा उपयोग करून तुम्ही उत्तम लेख लिहू शकाल. फक्त लेख लिहिताना आपण काय काय लिहिणार आहोत हे डोळ्यासमोर ठेवा, की मी जो लेख लिहिणार आहे त्याच्यामध्ये या भागावर मी भर देणार आहे, तर त्याच्याशी संबंधित माहिती मी मिळवणार आणि ती माझ्या भाषेत, माझ्या अनुभवांशी जोडून, माझ्या भावना त्याच्याशी जोडून मग मी ते लिहिणार आहे. असं तुम्ही ठरवलं तर तुमचे लेख अतिशय उत्तम होतील आणि प्रत्येकीचे लेख वेगळे होतील. म्हणजे जरी समजा एका विषयावरती 10 मुलींनी लेख लिहिले तरी प्रत्येकीचा लेख हा वेगळा असेल आणि खूप चांगला झालेला असेल. आता आपण बघितलं तसं लेखन करताना शब्द महत्वाचे आहेत. म्हणजे आपण शब्दांची वाक्य होतात आणि त्या वाक्यांचाच लेख होतो. तर प्रत्येक शब्दाला जो विशिष्ट अर्थ आहे त्या अर्थाने तो शब्द वापरला गेलाय की नाही हे तुम्ही पाहणं महत्वाचं आहे. कारण आशय हा कशातून व्यक्त होत असतो तर शब्दांमधून व्यक्त होत असतो. तुम्ही जर शब्द चुकीचा वापरलात तर तुम्हाला काय म्हणायचंय हे नीट कळणार नाही. तर एक दोन तुम्हाला गमतीशीर उदाहरणं देते. आता आवाज हा शब्द आहे, तर आवाज या शब्दाला समानार्थी सूर, गोंगाट, आरडाओरडा असे वेगवेगळे शब्द आहेत. समानार्थी आहेत, अगदी तसाच्या तसा अर्थ नाहीये, थोडीशी अर्थछटा वेगळी आहे. आता जेव्हा आपण बासरीचा म्हणतो तेव्हा बासरीचा सूर म्हणतो आपण, बासरीचा गोंगाट म्हटलं तर काय होईल, खूप वेगळा अर्थ होईल. जरी तो समान अर्थ असला तरी गोंगाट हा आपण बासरीसाठी वापरत नाही. तर गोंगाट काय असू शकतो, वर्गात मुलांचा गोंगाट होता, पक्ष्यांच्या शाळेमध्ये चिमण्यांचा गोंगाट सुरू होता, अशा प्रकारे तो शब्द वापरला जातो. तसंच आकाश, आकाशाला पण खूप वेगवेगळे शब्द आहेत, नभ, आभाळ, अंतरिक्ष असे वेगवेगळे शब्द आहेत. तर जेव्हा आपण विज्ञान विषयक लिहित असू तेव्हा आपण आभाळात, आकाशात असं नाही म्हणत. आकाश एक वेळ चालेल पण आभाळात तर नाही म्हणत. तर अंतरिक्षात यान सोडलं, तुम्हाला आठवत असेल की पेपरमध्ये बातमी जेव्हा आपण वाचतो तेव्हा ते अंतरिक्षात यान सोडलं, अवकाशात यान सोडलं असं म्हणतात. आभाळात यान सोडलं असं कोणी नाही म्हणत, जरी समान अर्थ असेल तरी. पण कवितेमध्ये कोणी म्हणतं का असं अंतरिक्षात खूप ढग जमले होते, अशी कविता कोणी करत नाही. तर कवितेच्या वेळी आपण आभाळ, नभ, मेघ अशा प्रकारचे जे समानार्थी शब्द आहेत की जे काव्यासाठी वापरले जातात ते वापरतो. त्यामुळे काव्याची भाषा, ललित लेखनाची भाषा आणि तांत्रिक लेखनाची भाषा यात तेच शब्द थोडे वेगळ्या प्रकारे वापरले जातात. तर आपण जेव्हा लिहितो तेव्हा या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात की आपण जो वापरतोय तो शब्द बरोबर आहे ना. याबद्दल एक गंमत म्हणजे आपण भयंकर शब्द वापरतो. भयंकर सुंदर आपण म्हणतो ना की खूप ते भयंकर सुंदर होतं, वापरता ना तुमच्यापैकी बरेच जणी भयंकर म्हणता ना. हा, तर भयंकर शब्द म्हणजे आपण काय अर्थाने घेतो की खूप.
मला ते आईस्क्रीम भयंकर आवडतं असं म्हणतो. तर तुम्हाला माहितीये का भयंकर शब्द हा कसा आहे? भयंकर म्हणजे भय करणारा, भय निर्माण करणारा असा भयंकर शब्द आहे. मग खरं तो भय निर्माण करतं का आईस्क्रीम तुमच्या मनात? नाही. पण भयंकर शब्दाचा अर्थ खूप असा आपण घेतलाय. मला आईस्क्रीम खूप आवडतं हे म्हणण्यासाठी आपण म्हणतो मला आईस्क्रीम भयंकर आवडतं. तर भयंकर शब्द हा खरं तर तिथे योग्य नाहीये. भयंकर म्हणजे भय निर्माण करणारा. तसंच त्यामुळे भयंकर सुंदर मराठी भाषा असं एक विडंबनात्मक लेखांचं पुस्तक आहे. म्हणजे लेख सगळे चांगले आहेत, विडंबन नाहीये, पण त्यांनी शीर्षक मुद्दाम विडंबनात्मक दिलंय, गमतीशीर दिलंय की भयंकर सुंदर मराठी भाषा. म्हणजे मराठी भाषेतल्या काही शब्दांचा उपयोग हा आपण खूप वेगळ्या प्रकारे करतोय आणि हळूहळू तोच रूढ झालाय आणि तुम्ही तोच ऐकलेला असेल. म्हणजे तुम्ही कदाचित हा शब्द बरेच जणांकडून असा ऐकला असेल की हा भयंकर छान आहे. मग तुम्हाला वाटलं असेल की हा म्हणजे खूप म्हणायचं असेल तर भयंकर म्हणतात, त्यामुळे तुम्ही पण वापरायला लागला असाल. तर खरा त्याचा मूळ अर्थ आहे की भय निर्माण करणारा. त्यामुळे असे बरेच शब्द आहेत की जे आपण वेगळ्या प्रकारे वापरतो, त्याचा अर्थ वेगळाच आहे आणि आपण त्याचा अर्थ वेगळा समजतो. तर शक्यतो असे शब्द टाळायला हवेत आणि जे योग्य शब्द आहेत, योग्य विशेषण आहेत तीच त्या ठिकाणी वापरायला हवी. आता आपण वाक्यरचना बघूया. जेव्हा आपण एखादं लेखन करतो तेव्हा वाक्यरचना आपण कशी करतो? काही काही वेळेस वाक्य खूप मोठी असतात, लांबलचक. मग असं झालं, मग ते म्हणाले, त्यांनी तसं केलं, असं खूप लांबलचक वाक्य असतं. जेव्हा खूप मोठं वाक्य असतं तेव्हा ते वाचायला जड जातं आणि आपल्याला पहिल्यांदा काय वाचलं हे विसरून जातो आपण. त्याचा अर्थच आपल्याला लावता येत नाही. साधारणपणे कसोटी अशी की ते वाक्य आपण वाचून बघायचं आणि वाचताना आपल्याला दम लागायला नको. जर आपल्याला दम लागला तर समजूया की ते वाक्य खूप लांबलचक झालंय. त्यामुळे खूप मोठं वाक्य नको आणि अगदी छोटी वाक्य नको की तिथे एक राजा होता, तो राजा शिकारीला गेला, राजा खूप शूर होता, अशी अगदी छोटी वाक्य तुमच्याकडून या टप्प्यावर अपेक्षित नाहीयेत. जी प्राथमिक शाळेतली मुलं आहेत किंवा जी लेखनामध्ये थोडीशी प्राथमिक अवस्थेत आहेत अशांनी छोटी वाक्य करणं बरोबर आहे. पण आता महाविद्यालयीन लेखनामध्ये तुमची वाक्य एवढी छोटी असायला नको. तर सर्वसाधारणपणे मध्यम वाक्य असायला हवी. खूप मोठी सुद्धा नको. खूप मोठं वाक्य असेल तर त्याची 2 किंवा 3 वाक्य करायची आणि खूप छोटी वाक्य असतील तर त्यांची एकत्र करून 2 वाक्यांचं एक वाक्य अशा प्रकारे वाक्यरचना करायला हवी. खूप मोठंही वाक्य नको आणि अगदी छोटी छोटी वाक्य नको. त्यानंतर त्याच्या शब्दांची पुनरुक्ती नको. म्हणजे आपल्याला एक जसं बोलताना पण काही सवयी असतात, काही शब्द आपण पुन्हा पुन्हा म्हणतो, तसं लिहिताना पण आपल्याला एक सवय असते. म्हणून, त्यासाठी, हा म्हणून, असं असं आपण म्हणून खूप वेळा वापरतो. प्रत्येक वाक्यात एकदा येतं, त्यांनी असं सांगितलं म्हणून असं केलं, ते तिकडे गेले म्हणून त्यांना असं मिळालं. तर आपण पाहायचं की आपल्या लेखनामध्ये तेच तेच शब्द येत आहेत का, तर ते शब्द टाळायचे. दरवेळी वेगवेगळे शब्द वापरायचे. असा साधारणतः नियम आहे की एकदा एखादा शब्द वापरला एका लेखात की तो शब्द पुन्हा शक्यतो वापरायचा नाही. दरवेळी वेगळा शब्द वापरायचा. आपोआपच लेखन चांगलं होतं. तीच तीच वाक्य पुन्हा पुन्हा आल्यासारखी वाटत नाही. तर दरवेळी अर्थ तोच असेल तरी वेगळे शब्द वापरले तरी ते लिखाण वाचनीय होतं. त्यानंतर वाक्प्रचार, म्हणी, सुभाषित. वाक्प्रचार आणि म्हणींमुळे लेखनाला एक खुमासदारपणा येतो. जेव्हा तुम्ही काही वाक्प्रचार वापरता, एखादी म्हण सांगता, एखाद्या म्हणीमध्ये तर फार छोट्या शब्दांमध्ये खूप मोठा आशय असतो. एखादी छोटीशी म्हण तुम्ही वापरलीत तरी तुम्हाला जे सांगायचंय ते अगदी पटकन सांगितलं जातं. तसंच वाक्प्रचारांचं आहे. वाक्प्रचार हा सुद्धा एखाद्या वाक्यात आला की अर्थ अगदी नेमका कळून जातो. किंवा सुभाषित आहेत, संस्कृतमध्ये आहेत, मराठीतल्या काही काव्यातल्या ओळी आहेत की ज्या तुम्ही लेखनामध्ये अगदी अचूक छान ओळी मिळाल्या आपल्या विषयाच्या संदर्भातल्या तर त्या कवितेतल्या ओळी वापरू शकता. संस्कृत मधली सुभाषित वापरू शकता की ज्यामुळे तुमच्या लेखनाला एक भारदस्तपणा येतो. तुमचं लेखन वाचनीय होतं. आता प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा ते तुम्ही सुटसुटीत अक्षर काढणं आवश्यक आहे. हे तुम्हाला सगळेजण शालेय वयापासून सांगत असतील की ते सुटसुटीत लिहा, शुद्ध लेखन लिहा, 2 ओळींमध्ये व्यवस्थित अंतर राहू दे आणि ते त्यामुळे सुवाच्य असू दे. आपण एवढं सगळं खूप छान तुम्ही लिहिलेलं असेल पण जर तुमचं अक्षर चांगलं नसेल, तुम्ही ते सगळं गिचमीड लिहिलं असेल, मध्ये अंतर सोडलं नसेल तर ते वाचताच येणार नाही किंवा वाचलं तरी काही शब्द कळणार नाहीत, खोडाखोड असेल तर मग इथे काय लिहिलंय बरं आणि त्या वाक्याचा अर्थ कळणार नाही. त्याच्यामुळे नेहमी सुवाच्य, सुटसुटीत, सुंदर अक्षरामध्ये लिहायचं. सुंदर म्हणजे सुवाच्य.
सगळ्यांचंच अक्षर काही अगदी मोत्यासारखं देखणं असतं असं नाही, पण किमान सुवाच्य अक्षर आपण काढू शकतो की जे दुसऱ्याला चांगल्या प्रकारे वाचता येईल आणि आपण काय लिहिलंय हे समजेल अशा प्रकारचं अक्षर काढू शकतो. यानंतर स्वतंत्र परिच्छेद. तुम्ही जेव्हा काही लेखन करता तेव्हा जेव्हा सलग असा मोठा परिच्छेद येतो तेव्हा तो वाचणाऱ्याला असा खूप मोठा वाटतो, कंटाळवाणा वाटतो. तर तो प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र परिच्छेद करायचे. जेवढे तुम्ही छान छोटे छोटे परिच्छेद कराल तेवढं तुमचं लेखन वाचलं जाईल. आपल्याला डोळ्यांनी वाचताना सुद्धा बघा तुम्ही, असं पान जर असं गच्च भरलेलं असेल एखाद्या पुस्तकाचं तर आपल्याला वाटतं बापरे केवढं वाचायचंय. पण तेच जर तुम्हाला असं 3 परिच्छेद करून दिलं तर तुम्हाला डोळ्यांना बघायला पण बरं वाटतं की हा त्याच्यात ते व्हाईट स्पेस म्हणतो आपण, की पानावरती थोडीशी मोकळी जागा दिसली तर आपल्या डोळ्यांना बरं वाटतं आणि आपण वाचायला जास्त प्रवृत्त होतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा लिखाण कराल तेव्हा ते वेगवेगळ्या परिच्छेदांमध्ये पण करा. असं नका करू की एकदा सुरुवात झाली की लांबलचक शेवटपर्यंत मोठं लिखाण केलंय. तेच लिखाण वेगवेगळ्या परिच्छेदांमध्ये विभागलं की त्याचा परिणाम वेगळा होतो. म्हणजे तुम्हाला काही वेगळं लिहायचं नाही, फक्त लिहिण्याची पद्धत बदलायची, तरी पण तुमचं लेखन प्रभावी होऊ शकतं. आणि हे सगळे मुद्दे लक्षात ठेवून तुम्ही जेव्हा लिहिता तेव्हा सुद्धा ते तुमचं लिखाण कच्चं असतं हे लक्षात ठेवा. म्हणजे ह्या सगळ्या लिखाणाचं एकदा पुनर्लेखन करायचं असतं. आता मी तुम्हाला जे जे काही मुद्दे सांगितले हे मुद्दे लक्षात घेऊन तुम्ही असं ठरवलं की चला आपण पण आता आपल्याला जे तुम्हाला जे विषय आहेत या अंकासाठी ते तुमचे शिक्षक तुम्हाला सांगणारच आहेत. प्रत्येक वर्गासाठी किंवा प्रत्येक शाखेप्रमाणे वेगवेगळे विषय आहेत यासाठी. तर ते कोणते विषय ते तुम्हाला तुमचे शिक्षक सांगतील. तर ते विषय ऐकल्यावर तुम्ही म्हणाल की आता मी यातला हा विषय निवडणार आहे आणि याच्यावरती लिहिणार आहे. तर जेव्हा तुम्ही त्याबद्दलची माहिती गोळा कराल, तुमचे स्वतःचे त्याबद्दलचे विचारांचं मनन कराल की आपल्याला स्वतःला या विषयाशी कसं जोडता येईल, आपल्याला काय सांगायचंय, आपल्याला आधी कोणती माहिती आहे, आपण आता नवीन माहिती कोणती मिळवली, असं सगळं तुमच्याकडे जमा झालं की मग तुम्ही प्रत्यक्ष लेखनाला सुरुवात करा. हे तुमचं लेखन असेल हे कच्चं असेल. जेव्हा तुमचा तो लेख लिहून होईल तेव्हा तो कच्चा असेल आणि मग या लेखनाचं तुम्हाला पुनर्लेखन करायचंय. खूप मोठे मोठे लेखक सुद्धा अगदी वपू काळे असोत, पु ल देशपांडे असोत, गदिमा असोत, असे खूप मोठे लेखक, खूप मोठे कवी सुद्धा पुनर्लेखन करत असत. त्यामुळे आपली तर काय, आपण तर खूपच सर्वसामान्य आहोत. हे मोठे मोठे कवी लेखक सुद्धा जेव्हा एकदा काही लिहित असत ते पुन्हा बारकाईने वाचत असत आणि बदलत असत. कधीतरी पूर्णपणे सुद्धा बदलत असत, कधी थोडेफार शब्द बदलत असत. एकदा लिहिलं आणि ते अंतिम केलं असं फार क्वचित होतं. त्यामुळे या सगळ्यामध्ये पुनर्लेखन पण आवश्यक आहे. म्हणजे हा सगळा विचार करून जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष लेख लिहाल तो एकदा स्वतःच वाचायचा आणि मग आपलं आपण दुरुस्त करायचा. आपण एखादा त्रयस्थ व्यक्ती वाचतोय अशा प्रकारे ते वाचायचं आणि असं म्हणायचं की अरे हा मुद्दा नको होता, हे वरती घ्यायला पाहिजे, हा मुद्दा खाली घ्यायला पाहिजे, इथे वाक्य थोडं लहान करायला हवं. अशा प्रकारे तुम्ही तो लेख तपासा आणि मग त्याचं पुनर्लेखन करा, म्हणजे तो पुन्हा लिहून काढा. मला 100% खात्री आहे की तुम्ही पहिला कच्चा लिहिलेला लेख आणि दुसऱ्यांदा लिहिलेला लेख यामध्ये खूप मोठा फरक असेल. तुम्ही दुसऱ्यांदा जो विचारपूर्वक लेख लिहिला असेल तो निश्चितपणे पहिल्यापेक्षा खूप चांगल्या प्रतीचा असणार आहे. कारण पुनर्लेखन हे सगळ्या गोष्टीत महत्वाचं आहे. जेव्हा आपल्याकडे सगळी माहिती एकत्र जमा होते आणि आपण ती जेव्हा सगळी लिहितो तेव्हा त्याच्यानंतर आपल्याला जेव्हा एकत्रित वाचताना काही मुद्दे लक्षात येतात की अरे हे लिहायचं राहिलं, हे मध्ये वाढवूया, नंतर हा मुद्दा महत्वाचा नाहीये तो काढला तरी चालेल, हे वाक्य खूप मोठं झालंय, अशा प्रकारचे बदल तुमच्या लक्षात येतील. कधीतरी तुम्हाला सुरुवात चांगली सुचत नाही, असं बरेच जणांचं होतं की काही लिहायला बसायचं म्हटलं तर सुरुवातच मला सुचत नाहीये, कसं सुरू करू, जर मला काही सुचलंच नाही तर मी कसा लेख लिहिणार. तर अशा वेळी काय करायचं, आपल्याला जे सुचतंय तिथपासून लिहायला सुरुवात करायची. म्हणजे सुरुवात नाही झाली म्हणून थांबून राहायचं नाही, तर मला आता मग दुसरं काय सुचतंय, तर मला हे दुसरे मुद्दे सुचतायत, तिथपासून लिहायला सुरुवात करायची आणि मग ते सगळं लिहून झाल्यावर सुरुवात सुचली तर ती सुरुवातीला ऍड करायची. म्हणजे जेव्हा आपण दुसरं लेखन करू पुनर्लेखन तेव्हा सुरुवात नंतर आपण वाढवायची, शेवट नंतर वाढवायचा. पण मला सुरुवात कशी करायची हे सुचतच नाही म्हणून तुम्ही लिहिलंच नाहीत तर लिहून होणारच नाही. मग तुम्ही तिथेच अडकून राहाल, सुरुवातीलाच गाडी स्टेशन मधून निघणारच नाही. का तर सुरुवातच मला कशी करावी कळत नाहीये. जर तुम्हाला सुरुवात कळली नाही तर तुम्ही मध्यापासून लिहा,
जे सुचतंय तिथपासून लिहायला सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला नवीन विषय सुचत जाईल, नवीन मुद्दे वाढवता येतील आणि ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण लेखन वाचाल तेव्हा तुमचं तुमच्याच लक्षात येईल की आता आपण कुठून सुरू करूया, कुठे संपूया. हे सगळे मुद्दे तुमच्या लक्षात येईल आणि तुमचे तुम्हीच परीक्षक व्हाल आणि मग तुम्ही जे बदल केलेला लेख असेल तो तुमच्या दृष्टीने अंतिम लेख झालेला असेल आणि तो लेख तुम्ही शिक्षकांकडे देऊ शकाल की हा माझा लेख लिहून तयार झालेला आहे. असे सर्वसाधारण लेखन कौशल्यांचे हे महत्वाचे टप्पे मी तुम्हाला सांगितले, पण तरी सुद्धा हे खूप सोपं नाहीये. हे काही मुद्देच आहेत. तुम्हाला प्रत्येकाला स्वतंत्रपणे लिहायचं आहे. तर मी सांगितलं तसं एकदा थोडक्यात आढावा मी घेते की जे जे मुद्दे आपण पाहिले. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे विषय दिलेले असतील त्यातला तुम्हाला आवडणारा, तुम्ही ज्यावरती लिहू शकाल असा एक विषय निवडायचा. त्या विषयावरची कोणती कोणती माहिती गुगलवर आहे किंवा कुठल्या पुस्तकांमध्ये आहे किंवा कुठल्या मासिकांमध्ये आहे, त्या माहितीचा शोध घ्यायचा, ती माहिती मिळवायची. नंतर त्या माहितीचा आपण स्वतः विचार करायचा की ही सगळी माहिती मला एकत्र करायची आणि या माहितीवर आधारित लेख लिहायचा आहे. तर ती माहिती मी कशा प्रकारे एकत्र करू, त्याची स्वतःची एक पद्धत ठरवायची, त्याचा क्रम ठरवायचा आणि मग स्वतःच्या भाषेत ते सगळं लिहायचं. जसं आपल्याला माहिती मिळाले तशी तशी न उतरवता आपल्याला स्वतःला काय वाटतंय, स्वतःला त्यातली कुठली माहिती घ्यायची, असंही असू शकतं की तुम्हाला भरपूर माहिती मिळाली पण सगळी माहिती काही आवश्यक नाहीये, मला फक्त ह्यातले 3-4 मुद्देच महत्वाचे वाटतात. तर तुम्ही निवडत तेवढे मुद्दे घ्यायचे आणि स्वतःच्या भाषेत लिहायचं. त्यामुळे सर्वात जास्त महत्व स्वतःच्या भाषेत लिहिण्याला आहे. तुम्ही ते गुगलवरून घेतलेलं आहे आणि खूप माहिती भरलेला लेख आहे पण तुमचा स्वतःचा नाही, तर त्याला महत्व काहीच नाही. तो लेख उत्तम होऊ शकणार नाही. पण तुमच्याकडे माहिती थोडीशी कमी आहे पण तुम्ही तो स्वतः विचार करून लिहिलाय, स्वतःच्या भाषेमध्ये लिहिलाय, तर त्या लेखाला सर्वात जास्त महत्व असेल. मला असं वाटते की काही बऱ्यापैकी मुद्द्यांची आपण चर्चा केली. मॅडमकडे मी सूत्र देते. जर तुम्हाला कुणाला काही शंका असल्या तर आपण त्यावर बोलूया. आपल्याला किती वेळ असेल त्यावर. हॅलो, कुणाला काही शंका असेल तर विचारा प्लीज. आपल्याकडे 10 मिनिटं आहे, 5 मिनिटं आहे. 5 मिनिटांमध्ये तुम्हाला जे काही विचारायचं. हॅलो मॅम. हा बोल. ऍक्च्युली मी लेट जॉईन केलं. मला विचारायचं होतं किती शब्द असतील साधारण लेखामध्ये, म्हणजे एका लेखामध्ये? हा, ते तुम्हाला तुमचे शिक्षक सांगतील. जेव्हा तुम्हाला विषय देतील ना तेव्हा विषयाबरोबर ओके. एवढी शब्दसंख्या असं सांगतील तुम्हाला. कारण आता आपण ओके. प्रत्येकांसाठी वेगवेगळे विषय आहेत. म्हणजे सायन्ससाठी वेगळे विषय आहेत, कॉमर्ससाठी वेगळे आहेत. तर ओके. मला तेच तुमचे शिक्षक सांगतील. पण ती पण एक महत्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला जेवढी शब्द मर्यादा दिलेली आहे तेवढ्याच शब्दांमध्ये लेखन अपेक्षित आहे. थोडंफार 10-15 शब्द इकडे तिकडे चालू शकेल. पण 200 शब्दात सांगितलंय आणि तुम्ही एकदम 400 शब्दांचा लेख दिलाय तर मग त्याच्यामध्ये काटछाट करावी लागते. त्यामुळे जितके शब्द दिलेत तेवढ्या शब्दांमधलाच लेख लिहून द्या. ओके, थँक्यू मॅम. अजून कोणाला काही शंका आहे? कोणाला काही विचारायचं असेल तर विचारा. कोणाला काही शंका असेल. हॅलो मॅडम. हा, तुम्ही सांगितल्या प्रकारे ललित प्रकार आणि तांत्रिक याचं मला आणखी एकदा एखादं उदाहरण द्याल का की जेणेकरून माझा कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. की माझं तिथे गडबड होते की ललित प्रकार जो आहे तो आणि तांत्रिक त्यातलं जरा गडबड होतीये माझी, तर सांगाल का? बरोबर. हा, साधारणतः बघा मी म्हटलं कथा, कादंबरी, कविता हे सगळे प्रकार ललित मध्ये येतात. ललित मध्ये की ज्याच्यामध्ये वर्णनात्मक शैली वापरलेली आहे असे सगळे ललित मध्ये येतात. आता वृत्तपत्रात तर बहुतेक सगळे तांत्रिक लेख येतात. आता विज्ञान विषयक लेख असेल तर तो तांत्रिक मध्ये जाईल. तिथे काही वर्णन केलेलं नसतं तर तिथे तांत्रिक. पण विज्ञान कथा ही परत ललित मध्ये येते कारण तिथे कथा स्वरूपात ते मांडलेलं असतं. तिथे काही ते तिथे गुरुत्वाकर्षण किती आहे, नंतर तिथे काय बरं
खोली किती आहे, उंची किती आहे, हा मुद्दा नसतो हा कथेमध्ये. तर कथा ही कथेच्या अंगाने जात असते, त्याला आधार विज्ञानाचा असतो. त्यामुळे विज्ञानाची कथा, विज्ञान आधारित कथा ही ललित मध्ये येते. पण जेव्हा तांत्रिक भाषा असते सगळी, म्हणजे आपण ज्याला फॅक्ट्स म्हणतो, थोडक्यात फॅक्ट्स हा हो असलेले जे मुद्दे आहेत किंवा जे लेख आहेत ते सगळे तांत्रिक मध्ये येतात, व्यावहारिक किंवा उपयोजित मध्ये येतात. बरोबर. थँक्यू. अजून कोणीतरी प्रश्न विचारला होता का? एक मला दिसला नाही. हो, एक रुचिता चव्हाण म्हणून आहे. ती म्हणते आपल्याला हा लिहायचं खूप सारं असतं, पण हा शब्द मर्यादा असते. अशा वेळेला मग तो लेख कमी कसा करायचा किंवा शॉर्ट हा मध्ये कसा लिहायचा? बरोबर. हा पण खूप छान प्रश्न आहे. एकतर काय करायचं, मी तसंही म्हटलं तसं तुम्ही किमान 2दा लेख लिहायला पाहिजे. हा खूप फरक पडतो, आपल्या लिखाणाच्या शैलीमध्ये फरक पडतो. तर जर तुम्हाला खूप कमी शब्दात लिहायचं असेल आणि तुमच्याकडे खूप जास्त लिहिण्यासारखं असेल, तर एक प्रयत्न करा कमी लिहिण्याचा, पण एकदा तुम्ही लिहून काढा जे तुम्हाला लिहायचंय ते. समजा ते 400 शब्दांचं झालं आणि तुम्हाला तर 200 शब्दांमध्ये लिहायचंय, तर मग तुम्हीच वाचून त्याचं संपादन करा, की मला हे 200 शब्दांमध्ये करण्यासाठी काय करता येईल, मला हा परिच्छेद काढून टाकला तर चालेल का, मला हा मुद्दा 2ऐवजी एका ओळीत घेता येईल का, असं तुमचं तुम्ही संपादन करू शकता. तुमच्या लक्षात येईल की मधलं काही अनावश्यक आहे, आपण डिलीट करू शकतो, की हा इथून इथपर्यंतच नको, हे वाक्य नको, हा शेवट नको, अशा प्रकारे बदल करता येईल. खरं तर सुरुवातीलाच आपण अंदाज घ्यायचा की 200 शब्दांमध्ये मला एवढंच लिहिता येणार आहे, तर ते सर्वात चांगलं. पण जर तसं करता आलं नाही तर आपलाच लेख आपण संपादित करायचा, त्यात काटछाट करायची आणि मग तो लिखित करून मग तो द्यायचा, असा एक पर्याय आहे. आणि सरावानी जमू शकेल. जेव्हा आपण खूप लिहायला लागतो तेव्हा सरावानी आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती लिहायचंय आणि त्यासाठी किती शब्द लागणार आहेत. काय म्हटलं होतं, एलिमिनेशन? एलिमिनेशन करायचं का आधी डिटेलमध्ये लिहून झाल्यानंतर? हा, शक्यतो मनातल्या मनात एलिमिनेशन करता आलं तर चांगलंय, पण ते जर जमलं नाही तर तुम्ही सरळ लिहा तुम्हाला जे जे लिहायचंय ते, आणि मग नंतर त्याचं एलिमिनेशन करा, की आता ह्यातलं आपल्याला हे सगळं द्यायचं नाहीये, तर काय कमी करता येईल ते कमी करा. पण उत्तम लेखनाची परीक्षा म्हणजे काय, तर कुणालाही त्यातला एकही शब्द कमी करता आला नाही पाहिजे, तर आपलं लेखन अगदी गोळीबंद पाकासारखं झालंय. असं म्हणतात की मी एवढ्या 50 शब्दात लिहून दिलंय आणि कमी करायला सांगितलं तर मला अजिबात कमी करता येत नाही, याचा अर्थ तुम्ही उत्तम लिहिलेलं आहे, अशी त्याची परीक्षा आहे. हॅलो, वैशाली मॅडम, थांबायचं आपण. हो चालेल. वैशाली देशपांडे मॅडम. हा, बोला सर. हा मॅडम, थांबायचं. प्रिन्सिपल मॅडम काही मार्गदर्शन करणार आहेत का आपल्याला? आहेत का मॅडम? नाही दिसत आहे आतापर्यंत. मी सकाळी विचारलं होतं, त्या नाही म्हटल्या होत्या. हा, ठीक आहे, मग आपण करूया समारोप. हरकत नाही सर, थांबूया मग. मी महाविद्यालयाच्या वतीने डॉक्टर वैशाली कार्लेकर मॅडम यांचं आभार व्यक्त करतो. मॅडमनी एकदम साध्या आणि सोप्या शब्दात लिखाण कौशल्य, त्याचे महत्व, त्याचं उद्देश आणि कौशल्य म्हणजे काय, त्याचबरोबर ललित लेखन म्हणजे काय, की वर्णनात्मक लेखन म्हणजे 200 रुपये आणि काही पैसे याचं उदाहरण देऊन आमच्या विद्यार्थ्यांना एकदम साध्या आणि सोप्या शब्दात समजावून सांगितलं. त्याचबरोबर विषय कसा ठरवावा, तो कसा शोधावा, त्याचबरोबर शब्द कसा वापरावा, आशय जे काय आशय आहे तो आशय धरून शब्द कसा वापरावा, म्हणजे आवाज असेल, आकाश असेल, त्यानंतर वाक्यरचना असेल, त्यानंतर वाक्यप्रचार असेल, म्हणी असेल, त्याचा वापर कसा करावा, त्यानंतर स्वतंत्र परिषद जो काय आहे तो परिषद कसा करावा, असे तांत्रिक, त्याचबरोबर जे काही लेखनासाठी जे आवश्यक असणारे जे काही टिप्स आणि टेक्निक आमच्या विद्यार्थिनींना एकदम साध्या आणि सोप्या शब्दात समजावून सांगितलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने, तालीम मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा मॅडम तुमचा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर
सविता आठवले मॅडम या नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करतात. आणि आम्हाला तुमच्यासारखे प्रतिभाशाली वक्त्या आम्हाला अवेलेबल करून दिल्या त्याबद्दल मी त्यांचं पण आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर पालवी मंडळाचे सर्व सदस्य यांचे पण मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर माझे मित्र विक्रांत सर हे नेहमीच आम्हाला टेक्निकल सहाय्य करत असतात. आणि त्याचबरोबर वैशाली मॅडम यांचं पण मी आभार व्यक्त करतो. आणि सर्वात शेवटी ज्यांच्याशिवाय कार्यक्रम शक्य नाही अशा सर्व विद्यार्थिनींचं मी महाविद्यालयाच्या वतीनं आणि पालवी मंडळाच्या वतीने शब्द सुमनाने आभार व्यक्त करतो. आणि मी प्राचार्यांच्या परवानगीने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. थँक्यू मॅडम वन्स अगेन. थँक्यू. सर्वांचे आभार.